नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणा सर्वांना करून देतो। मी राजेंद्र सोनेबापू गुंजाळ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरडे। आज आपण कालमापन या घटकाची सुंदरशी सफर करणार आहोत। तर ही सफर करताना तुम्हाला मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि सर्वांनी मनपूर्वक अगदी आनंदी वातावरणात आपली आजची तासिका आपण घालवणार आहोत। कालमापन या घटकाखाली आज आपण अभ्यासणार आहोत की कोणता वार किती वेळा येतो, लीप वर्ष म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा उहापोह आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। आजच्या या तासिकेमध्ये आपण मापन या घटकाखाली अंतर्गत 20% भारांश शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला दिलेला आहे। मात्र त्या सदराखाली वेगवेगळे घटक सुद्धा आहेत। त्यापैकीच एक आजचा आपला घटक आहे कालमापन। या कालमापन या घटकावर आधारित अजून 2 तासिका येऊ घातलेल्या आहेत। उद्या एक तासिका होणार आहे, ती आहे मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर। त्यानंतर तुमचा उदाहरणांचा सराव जास्त व्हावा यासाठी परवा एक तासिका आहे। तर आजच्या या तासिकेमध्ये आपण या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या समजावून घेणार आहोत। तर तुम्ही सर्वजण तयार आहात ना? चला, तर अजिबात आजच्या तासिकेचं टेन्शन घ्यायचं नाही। तुमच्या हातात वही पेन असेल तर थोड्या वेळाकरता तो बाजूला ठेवून द्या। तर तुम्हाला सर्वांना गोष्ट आवडते हे मला नक्की माहिती आहे, सर्वांनाच आवडते, तुम्हाला आम्हाला। मग चला, तर आपल्या आजच्या या तासिकेची सुरुवात आपण एका गोष्टीने करूया। गोष्टीचं नाव आहे वेळेचं जादूचं गाव। एक चिंटू नावाचा मुलगा होता। तो शाळेत असताना त्याला त्याच्या शिक्षकांनी कालमापन नावाचा घटक शिकवला, परंतु त्याच्या लक्षात काही त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आल्या नाही। परंतु तो तुमच्यासारखाच हुशार होता। त्याला देखील त्याच्या मनात देखील जिज्ञासा जागृत होत होती। त्याला वेगवेगळे प्रश्न पडायचे। शेवटी प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट आहे। तसेच प्रश्न या चिंटूला सुद्धा पडायचे। म्हणून चिंटू दिवसभर त्या गोष्टींचा विचार करत होता। त्यातच तो रात्री झोपला आणि रात्री झोपल्यावर त्याला एक स्वप्न पडलं। त्याला स्वप्नात कालमापनपूर नावाचं एक सुंदरसं गाव दिसलं। इतकं सुंदर गाव पाहून चिंटूला त्या गावात जावंसं वाटलं। म्हणून चिंटू त्या गावात शिरला आणि त्या गावात गेल्यावर त्याला प्रथमतः कोण भेटलं? तर त्याला भेटले घड्याळराव। हे घड्याळराव म्हणजे तिघे भाऊ, सेकंद राजा, त्यांचा भाऊ मिनिटराव आणि मोठा भाऊ तास महाराज। या घड्याळरावांनी चिंटूला सांगितलं की या संपूर्ण गावाच्या वेळेचं नियोजन आमच्यामुळे होतं। आम्हीच ठरवतो कोणी कोणतं काम कोणत्या वेळेस करायचं ते, आणि या घड्याळरावांमुळे सर्व कामं व्यवस्थित चालतात। चिंटूला वेळेचं महत्व या घड्याळामुळे आपल्याला वेळ पाळता येते हे लक्षात आलं। तशाच पद्धतीने चिंटू पुढे गेला। पुढे गेल्यावर त्याला एक घरांची वस्ती दिसली। त्या वस्तीचं नाव होतं आठवड्यांची वस्ती। मग एक सारखे तिथे 7 घरं होती। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? ही जी वारांची नावं आहेत ती कशी पडली असेल बरं? आपण म्हणू शकतो की मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ही नावं ग्रहांवरून पडलेली आहेत। परंतु रविवार म्हणजे सुद्धा रवी म्हणजे सूर्य, रविवार हा सूर्यावरून नाव पडलेला आहे। आणि सोम म्हणजे चंद्र असल्यामुळे सोमवार हा दिवसाचा पहिला दिवस होतो। आपले जे पूर्वज होते त्यांना एवढेच ग्रह माहित होते। हे 7 ग्रहांची 7 वारं त्यांनी निश्चित केलेली होती, म्हणून ही 7 वारं नक्की झालेली आहेत। मग या आठवड्यांच्या वस्तीमध्ये चिंटू सोमवार
मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा सगळ्यांच्या घरात गेला आणि सगळ्यांची कामं काय काय आहेत हे त्याने समजून घेतलं. मग त्याच्या लक्षात आलं की या 7 वारांचा मिळून एक आठवडा बनतो. मग आठवड्याबाबतचे त्याच्या ज्या शंका होत्या त्या तिथे या सर्वांनी मिळून दूर केल्या. तसंच चिंटू या सुंदरशा गावात अजून पुढे गेल्यानंतर त्याला दिसलं एक चक्र. वास्तविक पाहता या चक्रामध्ये हे सुंदरसं चक्र पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की कालमापनपूर या गावामध्ये असणार हे सुंदरसं चक्र 12 महिन्यांचं मिळून बनलेलं आहे. मग हे 12 महिन्यांनी मिळून एक वर्ष होतं. मग हे चक्र 12च महिन्यांचं का आहे तर पहा, पूर्वीच्या काळी आपल्या वाडवडिलांनी आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या ग्रहांची स्थिती, राशींची स्थिती यांवरून हे 12 महिने नक्की केलेले होते आणि या 12 महिन्यात किती दिवस असतात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. ही झाली सौर कालगणनेवर आधारित रचना. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय पंचांगानुसार आपली सुद्धा 12 महिने होते की जे की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन अशा 12 महिन्यांमध्ये विभागलेली होती. मग आपण सौर कालगणनेचा जर विचार केला तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 12 महिने होते. मग या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात वेगवेगळं काम चालायचं हे चिंटूच्या लक्षात आलं. तशाच पद्धतीने काही काम या मराठी किंवा या भारतीय पंचांगाच्या कालगणनेमध्ये सुद्धा विभागलेली असायची हे देखील चिंटूच्या लक्षात आलं. तरी देखील चिंटूच्या लक्षात एक गोष्ट येत नव्हती की ही वेळ नेमकी ठरवतं कोण ठरवतंय वेळ पुढेच का जाते, वेळ कधीच का थांबत नाहीये, वेळ मागे का जात नाहीये. तर अशाच प्रश्नांची सरबत्ती घेऊन चिंटूला जाग आली. मग चिंटू शाळेत गेला आणि शाळेत गेल्यानंतर त्यांची प्रार्थना झाली आणि योगायोगाने त्यांचे शिक्षक एक गोष्ट सांगायला लागले. अजून ती गोष्ट होती पृथ्वी आणि सूर्यबाबांची वेळेची गुपिते. तुम्हाला सर्वांना माहितीये सूर्य असतो, सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात. आपल्या पृथ्वीचा नंबर 3रा आहे. सूर्याच्या सगळ्यात जवळ बुध, त्यानंतर त्याजवळ शुक्र आणि त्याच्या पुढे आहे पृथ्वी. मग पृथ्वी देखील फिरत असते आणि सूर्य देखील त्याच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो. परंतु या सूर्याभोवती या सूर्यमालेतील सर्व ग्रह फिरत असतात हे आपल्याला माहिती आहे. मग गुरुजींनी परिपाठात ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. सूर्यदेव दुपारी उन्हात खूप तापलेले होते. तापलेलेच असतानाच त्यांना पृथ्वी दिसली. पृथ्वीकडे पाहून ते म्हणाले, अगं ए पृथ्वी, तू दमत नाहीस का, सारखी फिरत असतेस. पृथ्वी देखील म्हणाली, हो ना, खूप दमते, पण काय करणार, मला थांबून चालणार नाही. सूर्यदेव म्हणाले, का बरं. पृथ्वीने तात्काळ उत्तर दिले, अहो माझ्या फिरण्यामुळेच दिवस आणि रात्र होतात. आणि एवढंच नाही तर मी स्वतःभोवती फिरता फिरता तुमच्या सूर्याभोवती देखील फिरते. त्यावेळेस 1 वर्ष पूर्ण होतं. माझी सूर्याला 1 चक्कर पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होतं. असा संवाद दोघांचा चालू होता. त्यावेळेस सूर्यदेवांना देखील आश्चर्य वाटलं. म्हणजे पृथ्वीवरील मानवांची जी वेळ आहे ती वेळ कोण ठरवतंय तर आपली पृथ्वी ठरवते. आणि ती कशावरून ठरते तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि त्याच बरोबर
स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणं, यावर या वेळेची गुपित लपलेली होती. चिंटूला देखील समजून आलं की वेळ का थांबत नाहीये, कारण मागे का जात नाहीये, वेळ आहे त्याच वेगाने नेहमी पुढे पुढेच का जाते, कारण पृथ्वी सतत फिरत असते. स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरत असते. अशा प्रकारे चिंटूला वेळेचं जे गणित होतं ते कसं चालतं हे देखील या ठिकाणी लक्षात आलं. तर चला, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो त्यावेळेस दिवस असतो, आणि त्याच वेळेस ज्या ठिकाणी प्रकाश पडत नाही त्या ठिकाणी रात्र असते. मग आता आपल्याला एवढं माहितीये की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतानाच ती सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा पूर्ण करत असते, आणि या पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना जो काही कालावधी लागतो तो 1 वर्षाचा असतो. तो 1 वर्षाचा असतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग चला तर मग आज आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. पहिल्यांदा परत एकदा समजावून घेऊया कालमापन म्हणजे काय. कालमापन म्हणजे वेळ मोजण्याची प्रक्रिया. वेळ सतत पुढे 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 जात असतो, आणि तो जो वेळ आपण मोजतो त्या मोजण्याच्या प्रक्रियेलाच कालमापन असे म्हणतात. वेळेचा प्रवाह सतत चालू असतो, तो थांबत नाही. त्या प्रवाहाला एकमेकांमध्ये विभागून आपण मिनिट, तास, दिवस, आठवडे, महिने, वर्ष याप्रमाणे मोजतो. ही प्रक्रिया म्हणजेच कालमापन होय. सर दरवाजाला. तर या दिवस मोजण्याच्या प्रक्रियेमधले एक महत्वाचा घटक, याची ओझरती ओळख आपण करून घेऊया, ती आहे दिनदर्शिका. तुम्ही सर्वांनी दिनदर्शिका पाहिलेली असेल ना. तर या दिनदर्शिकेवरून आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उकल या ठिकाणी करता येते. वार आणि तारखा, कोणत्या तारखेला कोणता वार असतो किंवा आहे हे आपल्याला अभ्यासता येतं. महिने आणि दिवस, कोणत्या महिन्यात किती दिवस आहे, फेब्रुवारीचं विशेष महत्व काय आहे हे देखील आपल्याला या दिनदर्शिकेमुळे अभ्यासता येतं. आणि लीप वर्ष म्हणजे काय असते, कसे ओळखावे, किती लीप वर्षामध्ये किती दिवस असतात हे देखील आपल्याला या ठिकाणी समजते. दिनदर्शिका 2 प्रकारच्या असतात. एक भारतीय पंचांगानुसार आधारलेली दिनदर्शिका, ज्यामध्ये ज्येष्ठ चैत्र पासून तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे मराठी महिने देखील असतात. आणि आपण सर्वांनी अंगीकारलेली सौर कालगणना म्हणजेच जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंतचे जे महिने आहेत ते कसे येतात, त्यांचं महत्व काय हे देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. वारांची पुनरावृत्ती कशी होते, काही वर्षांनी पुन्हा तेच कॅलेंडर कधी येते, विशेष दिवस, स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन कोणत्या वाराला येतात हे देखील आपल्याला या दिनदर्शिकेमुळेच समजतं. तर पहा, दिनदर्शिका या 2 प्रकारच्या असतात. पहिली दिनदर्शिका असते ती इंग्रजी दिनदर्शिका, ज्यालाच आपण ग्रेगरियन कॅलेंडर असे म्हणतो. आणि त्यानंतर पुढची आहे ती भारतीय पंचांग म्हणजेच कालगणना, हिंदू कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो. मग या कालगणनेचे हे जे प्रकार आहेत त्यामध्ये जी इंग्रजी दिनदर्शिका आहे ती सौर म्हणजे सूर्यावर आधारित आहे. मात्र आपली भारतीय पंचांग पद्धती जी आहे ती सूर्य आणि चंद्र या दोघांवरही आधारलेली आहे. दोघांमध्येही 12 महिने असतात, परंतु कधी कधी भारतीय पंचांगामध्ये 13वा महिना म्हणजे अधिक मास जो असतो तो सुद्धा येतो. महिने कोणते असतात तर जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत इंग्रजी वर्षामध्ये महिने असतात, आणि चैत्र पासून
ते फाल्गुन पर्यंत भारतीय पंचांगामधील दिवस असतात. प्रत्येक महिन्याचे दिवस हे सौर कालगणनेमध्ये 28, 29, 30 आणि 31 अशा वेगवेगळ्या तारखांचे वेगवेगळ्या दिवसांचे महिने असू शकतात. तसेच भारतीय पंचांग पद्धतीमध्ये सुद्धा 29 किंवा 29 ते 32 दिवस सुद्धा एका महिन्यामध्ये महिन्यामध्ये असू शकतात. ते कशावरून ठरतात तर ते चंद्राच्या गतीवरून ठरतात. तुम्ही पाहत असाल आपल्या घरचे चंद्रोदय कधी आहे हे नेहमी अभ्यासतात. आता चतुर्थी होऊन गेली, चंद्रोदय झाल्यानंतर सर्वजण चतुर्थी सोडतात. मग ही जी गणना आहे ती भारतीय पंचांगातील चंद्राच्या गतीवर आधारलेली आहे. त्यानंतर वर्षाची जी सण आणि उत्सव, जसे की 25 डिसेंबर ला कोणता सण असतो माहिती तुम्हाला सर्वांना? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर्वांनी, नाताळ. कोणता सण असतो? नाताळ. त्याचप्रमाणे आपले जे सण आहेत ते सर्व तिथी आणि नक्षत्रानुसार चंद्राच्या गतीवर आधारलेले असतात. मग सौर कालगणनेची सुरुवात 1 जानेवारी पासून होते, मात्र आपल्या भारतीय पंचांगाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी होती. सौर कालगणनेमध्ये दर 4 वर्षांनी फेब्रुवारी हा महिना 29 दिवसांचा येतो. 4 वर्षांमध्ये एकदाच असं होतं की फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा येतो. तो का येतो का नाही हे आपण पुढे पाहूयाच. तसंच भारतीय पंचांगामध्ये 2.5 ते 3 वर्षांनी अधिक मास येतो, म्हणजेच अधिकचा 1 महिना येतो, ज्याला आपण 13वा महिना म्हणतो. हे सर्व कशासाठी केलं जातं? हे बदल का होतात तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारलेली ग्रहांची जी स्थिती आहे ती समरूप व्हावी याकरता हे सर्व केले जाते. मग आपले जे सरकारी शासकीय जागतिक उपयोग हे या इंग्रजी दिनदर्शिकेवर आधारलेले असतात. त्याचप्रमाणे भारतीय पंचांगामध्ये आपले धार्मिक व्रत, पूजा, सण आणि शुभ मुहूर्त हे घटक अभ्यासतो आपण. वार कोणते असतात? जे सौर याच्यामध्ये जे असतात तेच इकडे असतात. संडे टू सॅटरडे वार सौर कालगणनेमध्ये असतात. आपल्या इथे आपण त्याला रविवार ते शनिवार असं म्हणतो. अशा पद्धतीने या 2 कॅलेंडरचा अभ्यास, ही माहिती देखील तुमच्या संग्रही असू द्या. मग कालमापनाचे मुख्य घटक कोणते तर आपणा सर्वांना माहिती आहे. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. घड्याळात आपण इथून मागे अभ्यासलेला आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1 दिवस म्हणजे 24 तास. या 24 तासांमध्ये पृथ्वी स्वतःभोवती 1 फेरी पूर्ण करते, ही गोष्ट लक्षात राहू द्या. 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. 1 महिना म्हणजे 30 किंवा 31 दिवस. त्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल तो 28 किंवा 29 दिवसांचा असू शकतो. 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि 365 दिवस किंवा 365 दिवस. या 12 महिन्यांमध्ये 365 दिवस म्हटलं की 1 सामान्य वर्ष होतं. मात्र तेच जर लीप वर्ष असेल तर या 365 दिवसांऐवजी या ठिकाणी 366 दिवस या लीप वर्षामध्ये येतात. त्यामध्ये प्रामुख्याने बदल कुठे होतो तर फेब्रुवारी महिना हा 29 तारखेचा येतो. त्यामुळे दरवर्षी येणारा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो, मात्र या लीप वर्षामध्ये तो 29 दिवसांचा येतो. आणि 29 दिवसांचा आल्यामुळे वर्षातील 365 दिवसांऐवजी लीप वर्ष हे 366 दिवसांचं होतं. मग तुम्हाला प्रश्न पडतो का रे, हा एकच दिवस का बरं वाढतात? कसा वाढवला जातो? कोण ठरवतं हा 1 दिवस वाढवायचा कसा? आणि दर 4 वर्षांनीच का वाढवायचा?
तर चला त्याची देखील उकल आपण आजच्या या तासिकेमध्ये करून घेऊया. पहा, तुम्हाला एक गोष्ट माहितीये, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्याला किती वेळ लागतो? पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्याला किती वेळ लागतो? 1 दिवस लागतो. आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस आणि पुढे काहीतरी तास लागतात. तेच म्हणजे किती? 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंद लागतात. म्हणजेच जवळजवळ किती वेळ लागतो? तर 6 तास लागतात. किती वेळ लागतो सर? पहा, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंद लागतात. म्हणजेच साधारणतः 365 दिवस आणि 6 तास लागतात. 365 दिवस आणि 6 तास लागतात. मग हे जे वरचे 6 तास आहेत ते आपण जर काउंट करत गेलो, समजा पृथ्वी या ठिकाणी आहे, पृथ्वीने सूर्याला एक फेरी पूर्ण केली, 365 दिवस आणि 6 तास लागले. पृथ्वीने दुसरी फेरी पूर्ण केली, अजून 6 तास त्यामध्ये ऍड झाले. पृथ्वीने तिसरी फेरी देखील पूर्ण केली, त्यामध्ये अजून आपल्याला 6 तास मिळवावं लागतील. पृथ्वी ज्या वेळेस सूर्याभोवती चौथी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्यावेळेस सुद्धा 6 तास उरलेले असतील. मग हे उरलेले सर्व 6 तास किती होतात? 24 तास होतात. किती होतात? 24 तास. आणि आपल्याला माहितीये 24 तासांचा एक दिवस असतो. 24 तासांचा काय असतो? एक दिवस असतो. आणि त्यामुळे दर 4 वर्षांनी एक दिवस हा फेब्रुवारी महिन्यात मिळवला जातो. म्हणून फेब्रुवारी महिना लीप वर्ष असेल त्या वर्षी 28 ऐवजी 29 दिवसांचं होतं. मग पहा, आता महिन्यांचे दिवस आणि 5 वेळा येणारे वार कोणते कोणते असतात, कसे ठरवायचे ते आपण पाहूया. ज्या वेळेस महिना 28 दिवसांचा असेल त्यावेळेस आठवड्यातले वार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आठवड्यातले वार किती असतात? अगदी बरोबर सांगितलं, 7 दिवस. मग 7 चोक 28. एक दिवस शिल्लक राहतात का? तर नाही. म्हणून पूर्ण आठवडे किती असतात? 28 दिवसांच्या महिन्यामध्ये 4 आठवडे असतात आणि उरलेले दिवस 0 असतात. 5 वेळा फेब्रुवारी महिन्यात जर 28 दिवसांचा असेल म्हणजे सामान्य वर्षातील असेल तर कुठलाही वार 5 वेळेस येत नाही. तोच जर लीप वर्षातील फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असेल तर त्या ठिकाणी 4 आठवडे आणि 1 दिवस उरतो. मग जो पहिल्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला जो वार असेल तो किती वेळेस येतो? 5 वेळेस येतो. महिन्याचा पहिला वार उदाहरणार्थ जर 1 फेब्रुवारीला सोमवार असेल तर सोमवार हा 5 वेळेस येतो. कधी? लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये हा एकच वार असा असतो की जो 5 वेळेस येतो. इतर 30 दिवस असणारे महिने तुम्हाला माहितीत का रे? कोणत्या कोणत्या महिन्यांमध्ये 30 दिवस असतात? फक्त 4च महिने असतात. ते कोणते कोणते? अगदी बरोबर ओळखलं. एप्रिल,
जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने असे आहेत की ज्यामध्ये 30 दिवस असतात फक्त. पहिले त्यामध्ये 30 दिवस म्हटल्यावर 28 दिवस जर आपण त्याच्यातून वजा केले, ते 4 आठवड्यांचे 28 दिवस वजा केले 4 आठवडे होतात आणि उरतात 2 दिवस. मग 1 आणि 2 तारखेला जे 2 वार असतील ते दोनदा, ते 5 वेळेस येतात. ते किती वेळेस येतात? ते 2 वार 5 वेळेस त्या महिन्यामध्ये येतात. जर 31 दिवसांचा महिना असेल तर मात्र 28 दिवसांचे 4 आठवडे जर आपण त्यातून वजा केले, 4 आठवडे म्हणजे प्रत्येक दिवस 4 वेळेस येतो, आणि त्यानंतर उरलेले 3 दिवस जे आहेत ते पहिले 3 दिवस म्हणजेच 1, 2 आणि 3 या 3 दिवसांच्या तारखेला येणारे वार हे 5 वेळेस येतात. कधी? ज्या वेळेस महिना 31 दिवसांचा असतो त्यावेळेस. मग आता लीप वर्ष कसं येतं हे आपण अभ्यासलं. मग आता या लीप वर्षाचे काही नियम आहेत, ते नियम आपल्याला समजावून घ्यायचे. मग लीप वर्ष कोणत्या वर्षी नेमकी लीप वर्ष येतं ते कसं ओळखायचं तर ते आपण अभ्यासू. ज्या वर्षामध्ये वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो, 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष आपण ग्राह्य धरतो. परंतु ज्या वर्षात 100 ने पूर्ण भाग जातो मात्र 400 ने जात नाही ते वर्ष काही आपण लीप वर्ष आहे असं ग्राह्य धरत नाही. ज्या वर्षास 400 ने पूर्ण भाग जातो ते देखील लीप वर्ष असतं. हे नियम समजावून घेण्याकरता आपण काही उदाहरणं पाहूयात. समजा लीप वर्ष, हे वर्ष लीप वर्ष आहे की नाही हे कसं ठरवायचं तर समजा 2024 हे साल आहे, याला 4 ने पूर्ण भाग जाईल की नाही? नक्कीच जाईल, म्हणून हे लीप वर्ष आहे. त्याच पद्धतीने हे 1900 साल, या 1900 सालाला 100 ने भाग जातोय परंतु 400 ने भाग जात नाही, त्यामुळे हे लीप वर्ष आहे असं आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. त्यानंतर पाहूया 2000 हे साल. 2000 या सालाला 400 ने पूर्ण भाग जाईल. कसा? 0 2 0 गेले, 20 ला जर 4 ने भागलं तर 5 × 20 म्हणजे पूर्ण निशेष भाग जातोय, बाकी काहीही उरत नाहीये, पूर्ण भाग जातोय. म्हणून 2000 साल हे सुद्धा काय होईल? लीप वर्ष होईल. मात्र 2023 ला 4 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे वर्ष लीप वर्ष होणार नाही. लीप वर्ष सोडून इतर जे वर्ष असतात त्यांना म्हणतात सामान्य वर्ष, जे की 365 दिवसांचे असतात आणि लीप वर्ष 366 दिवसांचं असतं. समजलं या गोष्टी? तर लीप वर्षाची वैशिष्ट्य कोणती आहेत तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो, हे लक्षात ठेवा. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण ज्या वेळेस आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करतो त्यावेळेस हे छोटे छोटे जे घटक आहेत ते आपल्या मेंदूमध्ये आपल्याला जाणवली पाहिजे. त्यांची ते जर माहीत असतील तरच आपल्याला पुढे जाता येतं, नाहीतर चुकीच्या पद्धतीने पुढे जाऊन उपयोग होत नाही, गणित आपली चुकतात. दर 4 वर्षांनी हे लीप वर्ष येतं, हे नेहमी लक्षात ठेवायचंय. दिवस किती असतात तर 366 दिवस असतात. मग हे लीप वर्ष कशासाठी आलेलं आहे
तर आपण जी दिनदर्शिका वापरतो आपण जी वापरतो त्या दिनदर्शिकेमधील अचूकता राखण्यासाठी म्हणून हे लीप वर्ष येतं. पहा 365 दिवस म्हणजेच काय रे, तर त्याला आपण 7 ने भागलं तर 52 आठवडे आणि 1 दिवस येतो. 365 दिवस म्हणजेच काय, 52 आठवडे आणि 1 दिवस. म्हणजे समजा जर 1 जानेवारीला सोमवार असेल तर 52 आठवडे निघून गेल्यावर उरतो तो 1 अतिरिक्त दिवस. म्हणजेच 31 डिसेंबरला सोमवार अधिक 1 बरोबर मंगळवार येईल. त्यानंतर जर 366 दिवसांचा जर ते वर्ष असेल तर 52 आठवडे आणि 2 दिवस हे एक्स्ट्राचे येतात. म्हणजेच 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 52 आठवडे निघून गेल्यानंतर उरतात ते 2 अतिरिक्त दिवस. म्हणजेच त्यामुळे 31 डिसेंबरला कोणता वार येईल, तर 52 आठवडे जर वजा केले तर सोमवार मध्ये 2 दिवस मिळवायचे. मग सोमवार आणि मंगळवार बुधवार अशा पद्धतीने 2 दिवस ऍड केल्यानंतर 1 जानेवारीला जो वार येतो त्यावरून आपल्याला 31 डिसेंबरचा वार काढता येतो. पुढे आपण पाहूयात महिन्यातील दिवसांची संख्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याप्रमाणे आपले 12 महिने जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत. मग जानेवारी हा 31 दिवसांचा असतो, फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. हे आता आपल्याला सरावाने लक्षात आलेलं आहे. मात्र आपल्याला इथे एक गोष्ट तोंडपाठ करून ठेवायची आहे की या ठिकाणी हे जे 4 महिने आहेत कोणते, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर, हे 4 महिने 30 दिवसांचे असतात. बाकीचे उरलेले फेब्रुवारी महिना सोडला तर बाकीचे सर्व 31 दिवसांचे महिने असतात. आपण बोटावर सुद्धा मोजून पाहिलेलं आहे. तुम्हाला याची कल्पना सुद्धा असेल की कोणता महिना कधी काढायचा याची देखील तुम्हाला कल्पना येईल. मग जानेवारी मध्ये 31 दिवस, फेब्रुवारी सामान्य वर्ष असेल तर 28 दिवस, लीप वर्ष असेल तर 29 दिवस, मार्च मध्ये परत 31 दिवस येतात. एप्रिल या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं एप्रिल मध्ये 30 दिवस येतात. मे मध्ये 31, मे या महिन्यामध्ये 31 दिवस येतात. जून मध्ये 30 दिवस येतात. जुलै मध्ये 31, ऑगस्ट मध्ये 31, सप्टेंबर मध्ये 30, ऑक्टोबर मध्ये 31, नोव्हेंबर मध्ये 30 आणि डिसेंबर मध्ये सुद्धा 31. या सर्वांमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, 4 महिने जर लक्षात ठेवले एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 30 दिवसांचे महिने असतात. बाकीचे उरलेले 31 दिवसांचे फेब्रुवारी सोडून, तरी तुमच्या लक्षात राहील. आणि बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो, सर हे दिवस असे वेगवेगळे का बरं असतात, तर हे सौर कालगणनेवर, सूर्याच्या स्थितीवर, ग्रहांच्या स्थितीवर हे दिवस ठरवलेले असतात आणि त्या पद्धतीने हे कॅलेंडर डिझाईन केलेलं असतं. म्हणून हे दिवस वेगवेगळे होतात. आलं लक्षात? तर पहा, अजून एक महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक महिन्यातील 7 तारखेला, 14 तारखेला, 21 तारखेला आणि 28 तारखेला जो वार असेल तो हे 7, 14, 21, 28 हे दिवस नेहमी एकाच वारास येतात. म्हणजे 7 तारखेला जो वार आहे तोच 14 ला येतो, तोच 21 ला येतो आणि तोच 28 ला येतो. हे लक्षात ठेवलं तर आपल्याला जे पुढे गणित विचारली जातात, वारांविषयी जी गणित आपण अभ्यासतो ती अभ्यासलेली गणित सोडवण्यासाठी ती गणित पटकन सोडवण्यासाठी मदत होते. एक गोष्ट नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही बेसिक गोष्टींचा जेवढा उहापोह कराल
त्यांचा जितका सराव कराल तितका सराव तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवण्यासाठी फायदेशीर पडतो. कारण प्रत्येक गणित समोर आल्यानंतर मूळ कन्सेप्ट पासून जर आपण विचार करत बसलो तर आपला वेळ वायाला जातो आणि आपल्याला वेळ पुरत नाही. मग अशा वेळेस आपल्या कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर आपण मात्र ती गणित पटापट सोडवू शकतो. मग या ज्या काही ट्रिक्स असतात त्या नेहमी लक्षात ठेवायच्या असतात. पुढे पाहूया, अजूनही काही ट्रिक्स आहेत. वर्ष आणि पुनरावृत्ती. कोणतं वर्ष किती वर्षांनी परत येतं? अगदी बरोबर विचारलं. कोणतं वर्ष, समजा तुम्ही या वर्षी एक कॅलेंडर वापरतायत, या वर्षीचं कॅलेंडर जर तुम्ही जपून ठेवलं ते कोणत्या वर्षी किती वर्षांनी तुम्हाला परत वापरता येणार आहे हे जर अभ्यासायचं असेल तर या ठिकाणी लक्ष द्या. येथे वर्षाचे प्रकार आणि पुनरावृत्तीचं वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे. जर लीप वर्ष असेल तर ते दर 28 वर्षांनी परत येतं. लीप वर्ष असेल तर ते दर 28 वर्षांनी परत येतं. जर लीप वर्ष आणि त्या पुढील वर्ष असेल तर ते दर 6 वर्षांनी परत येतं. जर लीप वर्ष अधिक 2 वर्ष असतील, म्हणजे लीप वर्ष होऊन गेल्यानंतर दुसरं 2 वर्ष असतील तर ते 11 वर्षांनी, आणि लीप वर्ष आणि तिसरं वर्ष जर असेल, लीप वर्ष सोडून पुढील तिसरं वर्ष जर असेल तर ते सुद्धा 11 वर्षांनी परत येतं. मग हे कसं अभ्यासायचं तर या ठिकाणी पाहूयात. 2000 हे लीप वर्ष असेल तर 2000 नंतर पुन्हा तेच कॅलेंडर, म्हणजे सन 2000 साली आपण जे कॅलेंडर वापरलंय तर ते 28 वर्षांनी, म्हणजेच 2028 ला आपल्याला परत वापरता येणार आहे. तोच वार राहणार, 30 दिनांक राहणार. आणि 2000 हे जसं लीप वर्ष आहे तसंच 2028 हे देखील लीप वर्षच असेल. त्यानंतर 2001 सालीचं जे कॅलेंडर आहे ते आपल्याला परत कधी वापरता येईल या ठिकाणी आपण पाहिलंय. लीप वर्ष आणि त्याच्या पुढील 1 वर्ष असेल तर ते वर्षाचं कॅलेंडर आपल्याला 6 वर्षांनी वापरता येतं. मग 2000 मध्ये 1 वर्ष मिळवलं तर 2001 होतं. मग 2001 सालचं कॅलेंडर आपल्याला पुन्हा कधी वापरता येईल? 2007 साली वापरता येईल. त्याच पद्धतीने आता लीप वर्ष आणि 2 वर्ष त्यामध्ये जर मिळवले, म्हणजेच 2000 हे लीप वर्ष, त्यामध्ये 2 वर्ष मिळवले, 2002 साल उजळलं. मग 2002 सालचं जे कॅलेंडर आहे ते आपल्याला पुन्हा 11 वर्षांनी, 2002 अधिक 11 बरोबर 2013, अगदी बरोबर 2013 या साली आपल्याला परत ते कॅलेंडर वापरता येतं. 2003 साली सुद्धा तोच नियम लागू होतो की जो 2 वर्षांनी लागू होतो. तो लीप वर्ष 3 वर्ष. लीप वर्ष आहे 2000 साल, त्यापुढील तिसरं वर्ष आहे 2003. मग या सालचं कॅलेंडर आपल्याला पुन्हा 2014 साली वापरता येईल. या क्लुप्त्या यासाठी लक्षात ठेवा की यावर आधारित प्रश्न सहज विचारले जातात, आणि जर आपण ते रेग्युलर पद्धतीने सोडवत बसलो आणि या ज्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत या जर आपल्याला ज्ञात नसल्या तर आपला वेळ वायाला जातो. वार व तारखा लक्षात ठेवण्यासाठीच्या क्लुप्त्या. 1 जानेवारीच्या तारखेला जर सोमवारी सुरुवात झाली तर 31 डिसेंबरचा वार कोणता? जर सामान्य वर्ष असेल, म्हणजे 365 दिवस असतील, तर पुढील वर्षात 1 वार पुढे सरकतो. म्हणजेच 1 जानेवारीला सोमवार असेल तर 52 आठवडे निघून गेल्यावर उरतो तो 1 अतिरिक्त दिवस. म्हणजेच त्यामुळे 31 डिसेंबरचा जो वार आहे तो सोमवार अधिक 1 दिवस म्हणजे मंगळवार असेल. त्यानंतर जर तेच लीप वर्ष असेल तर 2 वार पुढे सरकतो. जर 2024 हे लीप वर्ष आहे, 1 जानेवारीला सोमवार असेल तर 1 जानेवारी
1 जानेवारी 2025 ला बुधवार येईल. पहा, यामध्ये आपल्याला काही महत्वाचे प्रश्न प्रकार देखील तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे, सांगणार आहे, जे की आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. 1 जानेवारी 2025 ला सोमवार असेल तर 15 जानेवारीला कोणता वार येईल हे देखील या ठिकाणी विचारलं जातं. लीप वर्ष ओळखा असं देखील आपल्याला या संदर्भातले देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही? वारांची पुनरावृत्ती 2004 सालचे कॅलेंडर कोणत्या वर्षी पुन्हा येईल? त्याचप्रमाणे तारीख आणि वारांचे संबंध, जर 1 मार्चला शुक्रवार असेल तर 31 मार्चला कोणता वार येईल हे देखील पुन्हा विचारलं जातं. या सारखे प्रश्न नेहमी आपल्याला विचारले जातात. तर या कालमापन या घटकाच्या अभ्यासासाठी ज्या चांगल्या सवयी आहेत, रोज तारखा आणि वार बघणे, जुन्या कॅलेंडरशी आजच्या कॅलेंडरची तुलना करणे, महिन्यांचे दिवस आणि पाठांतर करणे, प्रश्नसंच MCQ जे असतात, जे तुमच्या पुढे नेहमी येतात ते सातत्याने सोडवत राहणे, या पद्धतीने तुम्ही चांगला सराव करू शकतात आणि भरघोस यश संपादन करू शकतात. तर चला आज आपण यावर आधारित काही गणित पाहूया. वर्ष 2077 ची दिनदर्शिका तुम्हाला टिंबटिंब वर्षांसाठी समान असेल. मग 2077 हे साल या वर्षी जे कॅलेंडर आपण वापरणार आहोत ते पुढे आपल्याला कधी वापरता येईल अशा अर्थाचा या ठिकाणी प्रश्न आहे. मग आपण नियम पाहिलेले आहेत, लक्षात ठेवण्याची क्लुप्ती देखील तुम्हाला इथे दिलेली आहे. जर लीप वर्ष असेल, 2077 हे लीप वर्ष आहे का? तर नाही, 2077 हे लीप वर्ष नाही. मग 2077च्या आधीचं 1 वर्ष म्हणजे 2076. 2076 ला 4 ने भाग जातो का? तर जातो. 2076 हे लीप वर्ष आहे आणि 2076च्या पुढचं हे वर्ष म्हणजे 2077. मग लीप वर्ष आणि त्यापुढील 1 वर्ष जर असेल तर आपल्याला किती वर्ष पुढे जायचंय? तेच कॅलेंडर वापरण्यासाठी 6 वर्ष पुढे जायचंय. मग 2077 मध्ये 6 वर्ष मिळवले तर अगदी बरोबर 2083 साली आपल्याला हे कॅलेंडर वापरता येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जर आपण निवडला तर आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर मिळून जातं. दोन 2004 सालची जी दिनदर्शिका आहे ती खालीलपैकी कोणत्या वर्षाशी मिळती जुळती आहे रे? मग 2004 साल हे प्रथमतः आपल्याला पाहायचंय, लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष आहे? तर अगदी बरोबर 2004 हे लीप वर्ष आहे, कारण त्याला 4 ने निशेष भाग जातो. मग लीप वर्ष असेल तर आपल्याला पुढे किती साली जायचंय? 28 वर्ष पुढे जायचंय. 2004 मध्ये जर तुम्ही 28 मिळवले, 28 मध्ये 4 मिळवल्यावर येतात 32. म्हणजेच या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक 3 योग्य येतो. या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक कोणता बरोबर येतो? पर्याय क्रमांक 3 बरोबर येतो. म्हणजेच 2004 सालची जी दिनदर्शिका आहे तीच आपण 2032 साली देखील वापरू शकतो. पुढचं एक गणित पाहूया. खालीलपैकी कोणती दिनदर्शिका वर्ष 2009 च्या दिनदर्शिकेच्या तारखेचे असेल? दिनदर्शिके सारखे असेल. खालीलपैकी कोणते दिनदर्शिका वर्ष 2009 च्या दिनदर्शिका सारखे असेल? मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, शॉर्टकट ट्रिक कोणती आपली? पहिल्यांदा पाहायचं 2009 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे का? नाही. मग 2009 च्या लगतच आणि मागील लीप वर्ष कोणतं येईल? 2008. अगदी बरोबर ओळखलं, 2008 हे लीप वर्ष आहे आणि त्या लीप वर्षामध्ये 1 वर्ष आपल्याला मिळवायचंय. म्हणजेच 1 वर्ष जर आपण मिळवलं तर आपल्याला 2009 साल येते. मग 2009 सालामध्ये आपल्याला किती वर्ष मिळवायचे?
तर 6 वर्ष मिळवायचे. 2009 सालामध्ये आपल्याला किती वर्ष मिळवायचे? तर 6 वर्ष मिळवायचे. 2009 मध्ये 6 मिळवल्यानंतर आपलं उत्तर येतं 2015. आपलं उत्तर किती येतं? 2015. म्हणजेच 2009 साली वापरलेली जी दिनदर्शिका आहे तीच 2015 साली सुद्धा आपल्याला वापरता येईल. या ठिकाणी अशा प्रकारची प्रश्न सराव तुम्हाला नियमित करायचा आहे. त्यानंतर 2016 साली नाताळ रविवारी असेल तर 2017 साली 1 मे कोणत्या दिवशी येईल? या प्रकारचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे? 2016 साली नाताळ. नाताळ हा सण कोणत्या दिवशी असतो सांगता येईल तुम्हाला? अगदी बरोबर ओळखलं बाळांनो. नाताळ हा नेहमी 25 डिसेंबर या तारखेला येतो. मग 25 डिसेंबर नंतर त्या वर्षातले किती दिवस उरतात? तर 6 दिवस उरतात. ते 6 दिवस नंतर पुढं 2016 नंतर 2017 वर्ष सुरू झालं. जानेवारी महिना सुरू झाला. जानेवारी महिन्यात 31 दिवस. फेब्रुवारी महिन्यात आता 2017 म्हटल्यावर ते लीप वर्ष नाहीये म्हणून 28 दिवस. मार्च मधले 31 दिवस, एप्रिल मधले 30 दिवस आणि आपल्याला 1 मेचा काढायचा आहे म्हणून 1 दिवस. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर एकूण दिवस होतात 127. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर दिवस होतात 127. मग या 127 दिवस पुढे वार मोजत बसायचं का? अजिबात मोजत बसायचं नाही. या 127 ला आपल्याला काय करायचंय? 7 ने भागायचंय. 127 ला जर आपण 7 ने भागलं तर येतात 18 आठवडे आणि उरलेला 1 दिवस. म्हणजेच 1 दिवस आपल्याला पुढे सरकायचंय. मग 25 डिसेंबर 2016 साली कोणता वार होता? अगदी बरोबर, रविवार होता. आणि 1 दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला कोणता वार मिळणार आहे? तर सोमवार हा मिळणार आहे. मग आपलं अंतिम उत्तर काय असेल? 2017 साली 1 मे महाराष्ट्र दिन हा सोमवारी असेल. म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येईल? 1 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर येईल. कोणता पर्याय बरोबर येईल? 1 नंबरचा हा जो पर्याय आहे तो बरोबर येईल. त्यानंतर पुढचं गणित पाहूया. हे थोडस अवघड एक गणित आहे. याला वेळ लागेल समजून घ्यायला, परंतु अशा प्रकारचे प्रश्न देखील या ठिकाणी विचारले जातात. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 साली गुरुवारी झाला. तर तिच्या 10वा वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल? पर्याय दिलेले आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार. मग 3 ऑगस्ट 2010 हे साल आपण गृहीत धरायचंय आणि 2000 मग विश्लेषण करताना आपण काय सांगितलेलं आहे आपल्याला ते आपण पहिल्यांदा पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे 3 ऑगस्ट 2000 ला गुरुवार येतो. या दिवशी हा दिवस आपल्याला दिलेला आहे. त्या दिवशी गुरुवार येतो हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तिचा 10वा वाढदिवस कधी येईल? तर 3 ऑगस्ट 2010 साली येईल. मग आपल्याला शोधायचंय काय? तर 2010 साली 3 ऑगस्ट कोणत्या दिवशी येईल? मग पद्धत कोणती वापरायची? दरवर्षी वार किती दिवस पुढे सरकतो हे आपल्याला माहिती आहे, ते मोजायचं. मग त्याचे नियम काय आहे? जर सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरकतो. जर सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरकतो आणि जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस वार पुढे सरकतो. मग 2000 साल ते 2000 सालापर्यंत आपल्याला पुढे पुढे सरकत जायचंय. मग या ठिकाणी एक गोष्ट मला तुम्ही सर्वांनी सांगा की 2000 साल हे जर लीप वर्ष आहे तर आपला नियम काय सांगतो? लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकवायचं. इथे 1च दिवस पुढे सरकलेलो आहोत. का बरं असं झालं असेल?
सांगता येईल कोणाला? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा बरं. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि प्रश्न मोठा आहे. मग या ठिकाणी 2000 साली आपण 3 ऑगस्ट ही तारीख घेतलेली आहे, जी 3 ऑगस्ट ही तारीख फेब्रुवारी महिना होऊन गेल्यावर झालेली आहे. आणि फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असेल, तो वाढलेला 1 दिवस होऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण एकच अतिरिक्त दिवस 2000 या लीप वर्षामध्ये सुद्धा धरलेला आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर फेब्रुवारी महिन्यानंतरच्या पुढच्या दिवस असेल तर एकच दिवस मिळवायचा, आणि जर फेब्रुवारी महिन्याच्या आधीचे दिवस असतील तर 2 दिवस मिळवायचे. मग 2001 साली या ठिकाणी प्रत्येकाने 1 वर्ष, 2004 साल हे लीप वर्ष आहे म्हणून इथे 2 वर्ष, असं सर्वांची बेरीज करत करत गेलो तर आपण किती दिवस पुढे सरकवायचे आपल्याला? तर 12 दिवस पुढे सरकवायचे. मग 12 दिवसाला जर आपण 7 भागलं म्हणजे आठवड्याचा 7 वार, म्हणून या 7 भागायचे. जर 12ला 7 भागलं तर 1 आठवडा आणि 5 दिवस मिळतात. म्हणजे उरलेले 5च दिवस आपल्याला पुढे सरकायचे. कधीपासून? तर गुरुवारपासून. मग गुरुवारपासून पहिला शुक्रवार, दुसरा शनिवार, तिसरा रविवार, चौथा सोमवार आणि 5वा दिवस येतो तो मंगळवार. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला अंतिम उत्तर असेल 3 ऑगस्ट 2010 ला चैतालीचा वाढदिवस हा मंगळवारी आलेला असेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नियमित सराव करत राहिले तर असे काही काही कठीण उदाहरणं देखील तुम्हाला सहज सोडवता येतात. या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. फेब्रुवारी महिन्यात कोणताही वार कमाल किती वेळा येतो? या ठिकाणी एक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. कमाल, कमाल आणि किमान. कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा येतो, आणि जर या ठिकाणी किमान असेल तर कमीत कमी किती वेळेस येतो. या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलंय कमाल किती वेळेस येतो, म्हणजे जास्तीत जास्त किती वेळेस येतो. मग आपण सुरुवातीलाच पाहिलं, फेब्रुवारी महिन्यात एक वार जास्तीत जास्त 4 वेळा येतो, कारण फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. 8 ऑक्टोबरला दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल? मग 8 ऑक्टोबरला 2016 ला दुसरा शनिवार होता, त्याची शासकीय सुट्टी घेतलेली होती, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल? या ठिकाणी आपल्याला तारीख काढायची. मग ती कशी काढायची? दर 7 दिवसांनी आपण पाहिलं होतं 7, 14, 21 आणि 28 या तारखेंना समान वार येतात. दर 7 दिवसांनी शनिवार येईल, म्हणजेच शनिवार दर 7 दिवसांनी येतो. म्हणजेच दुसरा शनिवार किती, पहिला शनिवार किती तारखेला आलेला आहे? 8 ऑक्टोबरला आलेला आहे. कधी आलेला आहे? 8 ऑक्टोबरला. नाही, या ठिकाणी दुसरा शनिवार आपल्याला 8 ऑक्टोबरला आलेला आहे. दुसरा, पहिला 1 तारखेला आलेला होता. दुसरा शनिवार 8 ऑक्टोबरला आलाय. त्यापुढे पुढचा तिसरा शनिवार 8 + 7 बरोबर 15 ऑक्टोबरला येईल. त्यानंतर चौथा शनिवार 15 + 7 बरोबर 22 ऑक्टोबरला या पुढील सुट्टीचा दिवस शनिवार येईल, चौथा शनिवार येईल. चौथा शनिवार कधी येईल? तर 22 ऑक्टोबरला येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. त्याच पद्धतीने हे देखील आपण या ठिकाणी अजून एक उदाहरण पाहूया. जर 9 मार्च रोजी 2007 हा शुक्रवार होता, 9 मार्च 2007 ला शुक्रवार होता, तर 13 मार्च 2012 रोजी आठवड्याचा दिवस कोणता होता? मग आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1 नंबरचा पर्याय बुधवार, 2 नंबर गुरुवार, 3 नंबर मंगळवार, 4 नंबर सोमवार. मग याचं विश्लेषण कसं करायचं? तर पहा, 9 मार्च 2007 ला शुक्रवार होता. आता 2007 ते 2012 असे किती वर्ष होतात? तर ते 5 वर्ष होतात.
मग या 5 वर्षांमध्ये लीप वर्ष किती आहेत आणि सामान्य वर्ष किती आहेत हे आपल्याला अभ्यासायचं. मग 2007 पासून ते 2012 पर्यंत लीप वर्ष येतात 2 आणि सामान्य वर्ष येतात 3. मग आपल्याला नियम माहिती होता, लीप वर्ष असेल तर किती दिवस पुढे सरकायचं, 2 दिवस, आणि सामान्य वर्ष असेल तर 1 दिवस. मग 2 लीप वर्षांचे दिवस किती होतात, 4. 2 लीप वर्षांचे दिवस किती होतात, 4 अतिरिक्त दिवस होतात. आणि 3 सामान्य वर्षांचे अतिरिक्त दिवस किती होतात, 3 होतात. मग 4 आणि 3 7, म्हणजे आपल्याला 7 दिवसांनी पुढे सरकायचंय. मग 7 दिवसांनी जर पुढे सरकायचंय, 7 दिवसांचाच 1 आठवडा, 7ला 7ने भागलं तर 1 आठवडा, आणि उरलेले अतिरिक्त दिवस किती राहिले, 0. म्हणजे तोच वार त्या ठिकाणी येईल. 13 मार्च 2012 ला शुक्रवार नाही, या ठिकाणी अजून एक क्लुप्ती त्यांनी केलेली आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला त्यांनी 9 मार्च 2007 चा दिवस दिलेला आहे आणि 9 मार्च 2012 चा दिवस विचारलेला नाही, तर 13 मार्च 2012 चा दिवस विचारलेला आहे. म्हणजेच 4 दिवस पुढे सरकायचंय आपल्याला. मग आपण 9 मार्च 2007 ला शुक्रवार होता, तर 9 मार्च 2013 ला कोणता वार आला, 2012 ला कोणता वार आला, 9 मार्च 2012 ला शुक्रवारच आला. आणि पुढे 13 तारखेपर्यंत आपल्याला जायचंय. मग पुढचे 4 दिवस, शुक्रवार मध्ये जर 4 दिवस मिळवले तर आपल्याला मंगळवार येईल. म्हणजेच 13 मार्च 2012 ला कोणता वार येतो, मंगळवार. अगदी बरोबर. म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या कालमापन या घटकावर अजून पुढे भरपूर तासिका होणार आहे. कालमापन किंवा मापन या घटकाला स्कॉलरशिप मध्ये 20% वेटेज दिलेलं आहे. साधारणतः संपूर्ण मापन या क्षेत्रावर 5 प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातील. मग त्यामध्ये दिनदर्शिका असेल, वार असतील, किंवा वेळेचं नियोजन असेल, घड्याळावर आधारित प्रश्न असतील. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातील. परंतु या कालमापन या घटकामधील वार किती वेळेस आणि लीप वर्ष म्हणजे काय हे आज आपण आपल्या आजच्या या तासिकेमध्ये समजावून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर यापुढे काही सरावात्मक प्रश्न पाहिजे असतील तर ते सरावात्मक प्रश्न देखील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आज या इंटरनेटच्या जगात तुम्हाला सहज उपलब्ध होतात. अशा काही लिंक्स आहेत की ज्याद्वारे तुम्ही या MCQ सोडवण्याचा सराव करू शकतात. आजच्या या तासिकेमध्ये आपण कालमापनावरील परत एकदा रिवाइज जर केलं तर आपण लीप वर्ष म्हणजे काय हे देखील समजावून घेतलेलं आहे. त्यानंतर कोणता वार कधी ओळखायचा, लीप वर्षानंतर कोणत्या वर्षाची पुनरावृत्ती कधी करायची हे देखील आपल्याला या आजच्या या तासिकेमध्ये समजावून आलेलं आहे. तर मी आजच्या या तासिकेमध्ये मला या ठिकाणी ही सुंदरशी तासिका घेण्याची ज्यांनी संधी दिली तो आपला अहमदनगर अहिल्यानगरचा शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग चे आपले शिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत भास्कररावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पाथर्डी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत कराड साहेब, त्यानंतर या मिशन आरंभचे नोडल अधिकारी माननीय श्रीयुत रामनाथजी कराड साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हा सुंदरसा उपक्रम आमचा पाथर्डी तालुका पुढे नेत आहे. त्याचप्रमाणे आमचे वाघ सर झाले, यांनी देखील खूप सहाय्य केलेलं आहे. घोगरे सर झाले, यांच्या सहाय्याविना ही तासिका इतक्या सुंदर पद्धतीने पुढे जाणं शक्य नव्हतं. या सर्वांनी जी आम्हाला मोलाची मदत केली आणि आम्हाला जी प्रेरणा दिली, तुमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचवण्याची, तयारीपूर्वक तुमच्या पुढे सादरीकरण करण्याची ही जी संधी दिली, त्यातून आम्ही सुद्धा तुमच्यामुळे उन्नत होत आहोत. तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा, सराव करत राहा, यश नक्कीच तुमच्या जवळ येईल. एवढ्या शुभेच्छा देऊन आजची ही तासिका संपवतो. धन्यवाद.